हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजची रेसिपी संडे स्पेशल रेसिपी आणि बनवणार आहेत ब्रेड पिझ्झा। अगदी साधी, सरळ, सोपी आणि मुलांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे। कधीतरी खायला खूप चांगलं असतं आणि आपल्यालाही कधीतरी खाण्याचा वाटतं की काहीतरी चटपटीत खावं, तर त्यावेळेला तुम्ही हे बनवू शकता। ब्राऊन ब्रेड तुम्ही वापरा, तुम्ही साधे ब्रेड वापरले तरी चालेल। काठ तुम्ही काढू शकतात, नाही काढायचे असेल तरी चालतील। आपल्या चॉईसनुसार आपल्याला हे बनवायचं आहे आणि मुलांना जसं आवडतं त्या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। मी यासाठी बघा तूप वापरत आहे। मोस्टली घरच्या म्हणजे ज्या काही वस्तू आहेत, समजा बटरऐवजी तूप असं वापरते। बटरसुद्धा वापरू शकतात तुम्ही, काही हरकत नाही, परंतु आपण जर घरच्या गोष्टी वापरल्या तर अतिशय चांगलं। तर मी यासाठी तूप बघा तूप लावून घेतलं सुरुवातीला आणि छानपैकी थोडं जास्तच तूप लावलं, कारण टेस्ट खूप छान लागते। आणि बटर जरी आपण जास्त लावलं तरी बघा टेस्ट खूप छान लागते। त्यानंतर मी याला लावणार आहे बघा पिझ्झा टॉपिंग म्हणून एक मायोनीज आणि ते सर्व पिझ्झा सॉस म्हणून मिळतो बघा, तर हा तुम्ही घेऊ शकता, हा लावायचा। नाहीतर मग तुम्ही मायोनीज आणि सॉस हे सुद्धा तुम्ही लावू शकतात। परंतु जेव्हा तुम्ही पिझ्झा सॉस वापरता त्यावेळेस त्याची टेस्ट म्हणजे आपल्याला एक प्रकारे ब्रेड पिझ्झा बनवायचा असतो। तर जेव्हा आपल्या मुलांना किंवा आपल्याला पिझ्झा खाण्याचा मूड झाला आणि पिझ्झा आपल्याला बाहेरून ऑर्डर नाही करायचं आहे आणि अचानक आपल्याला मूड झाला, तर आपण ब्रेड पिझ्झा हा बनवू शकतो। टेस्ट जवळपास सारखी असते, तरी फरक आहे थोडा, पण तरीसुद्धा याची टेस्ट आणि त्याची टेस्ट थोडी सारखीच असते। तर याला मी वरून छानपैकी हा सॉस लावून घेणार आहे आणि छान जास्त लावायचा आहे, कमी लावायचा आहे, हे तुमची चॉईस आहे। कुणाला जास्त आवडतो, कुणाला अगदी थोडा आवडतो, तर आपल्या चॉईसनुसार हा लावून घ्यायचा आहे। आणि आपल्या चॉईसनुसार यामध्ये तुम्ही शिमला मिरची, टोमॅटो आणि शिमला मिरची, टोमॅटो, कांदा हे वापरू शकतात। मी काहीही आज यामध्ये वापरलेलं नाही आहे। तर या पद्धतीने बघा छान दोघं ब्रेडला मी पिझ्झा सॉस लावून घेतला। त्यानंतर बघा मी यामध्ये ऑरिगॅनो हे स्प्रेड करत आहे थोडं। त्यानंतर चिली फ्लेक्स तुम्ही वापरू शकतात आणि मुलांना करायचं असेल तर बघा कांदा वगैरे हे मुलांना आवडत नाही, तर टोमॅटोऐवजी तुम्ही सॉसचा वापर करा, केचप हे टाकू शकतात किंवा टोमॅटो वगैरे घालू शकतात। खूप छान लागतं, टेस्टही खूप छान लागते। मी यामध्ये फक्त पिझ्झा सॉस आणि ऑरिगॅनो आणि त्यानंतर बघा चिली फ्लेक्स हे वापरत आहे। तुम्ही कमी साहित्यामध्ये सुद्धा हा ब्रेड पिझ्झा बनवू शकतात। झटपट बनणारी रेसिपी आणि कधीतरी दुपारी आपल्याला खावीशी वाटली तर। चीज सगळ्यांनाच आवडतं, त्यामुळे चीज तुम्ही जास्त घाला। चीज घातल्यामुळे टेस्ट तर अर्थात चीजची टेस्ट सर्वांनाच माहिती आहे, खूप छान लागते। तर जास्तीत जास्त चीज तुम्ही वापरू शकतात। चीज ब्रेड पिझ्झा आपण म्हणू शकतो। आणि बघा चीज आहे ना, एक तुम्ही किसून टाका असा तुम्हाला एक डिरेक्टली पॉकेट मिळतं की जे तुम्ही किसून टाकू शकतात। नाहीतर पिझ्झा चीज म्हणून मिळतं, जे तुम्हाला एक क्यूब्समध्ये मिळतं आणि ते टाकलं तर ते लवकर वितळतं, तर तेही एक ऑप्शन आहे। हे मी किसून टाकलेलं आहे। तर त्यानंतर मी त्यावरती एक थोडा सॉस टाकला। त्यानंतर मी हे एक आपला डोसा बनवण्याचा जो तवा असतो, निर्लेप तवा, त्यावरती मी तूप लावून घेतलं आणि त्यावरती दोघं ब्रेड ह्या पद्धतीने ठेवले। तुम्ही ॲडजस्टमेंटनुसार 3ही ठेवू शकतात, तर ॲट ए टाईम 2 मी ठेवलेले आहेत। ह्यावरती मी जसं सांगितलं तुम्ही ऑनियन, कॅप्सिकम आणि टोमॅटो याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता, पण मी फक्त चीज ब्रेड पिझ्झा बनवत आहे। आणि आपला ब्रेड पिझ्झा एक 10 मिनटामध्ये तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। अगदी 10 मिनटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आणि खूप छान आणि टेस्टी। तर बघा आपला ब्रेड पिझ्झा, चीज ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे। आता याला कट करून घेऊया, छानपैकी याला कट करून घेते आणि कट करून तुम्हाला दाखवते। आपला चीजसुद्धा छान वितळलेला आहे। तुम्ही चीज हे पिझ्झा चीजचं जे
क्यूब्स मध्ये मिळतं ते पण तुम्ही वापरा, ते खूप छान असतं. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय फ्रेंड्स.